सभागृहात आकडे देण्यात आलेले आहे. 48 लाख नोंदी झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे. कुठेतरी संभ्रम आहे ओबीसी समाजामध्ये की आकडेवारी सभागृहात दिली ती खोटी आहे. काय नेमकी तुमची? नाही, माझा इथे हा प्रश्न निर्माण होतो की या ओबीसी समाजाचे जे काही कागदपत्र तपासून किती कुणबी नोंदी सापडल्या याचा जो आकडा वारंवार प्रकाशित केला जातो, याच्यामध्ये सातत्य दिसून येत नाही. की मागे जेव्हा आंदोलन सुरू होतं आणि सरकारनेच आकडेवारी घोषित केली होती, सरकारने केलेल्या आकडेवारीनुसार 20 जानेवारी 2024 अखेरपर्यंत एकूण 57,41,241 नोंदी सापडल्या होत्या आणि त्याच्यापैकी 38,97,391 हे प्रमाणपत्र निर्गमित केले होते, म्हणजे जवळजवळ 39 लाख. त्याच्यामध्ये 24 ऑक्टोबर 2023 ते 20 जानेवारी 2024 या 4 महिन्यामध्ये 1,71,100 प्रमाणपत्र या महाराष्ट्रामध्ये दिले होते, ज्याच्यामध्ये ज्या लोकांकडे आहे दाखले, वडील आजोबा पंजोबा, त्यांनाच मिळालेले हे आकडे आहे, नवीन आकडे नाही आहे. आणि म्हणून आता एक नवीनच आकडेवारी पुढे आलेली आहे की 48 लाख नोंदी सापडल्या आणि 12 लाख प्रमाणपत्र दिले. आता हे 48 लाखाचा आकडा कुठून आला आणि 12 लाखाचा आकडा कुठून आला, या आकडेवारीमध्ये कुठेही मेळ जुळत नाही. आणि म्हणून काय सत्य परिस्थिती आहे हे वारंवार जे आम्ही मागणी करतो की सरकारने 3 तक्त्यामध्ये आकडेवारी जाहीर करावी. एक, न्यायमूर्ती शिंदे समितीच्या कामकाजाला जेव्हा सुरुवात झाली 24 ऑक्टोबर 2023 पासून, त्याच्या पूर्वीची काय परिस्थिती होती स्वातंत्र्यापासून तर पूर्वीपर्यंत, आणि मग 24 ऑक्टोबर 2023 ते 2 सप्टेंबर 2025 या जवळजवळ 2 वर्षाच्या कालावधीमधली परिस्थिती, आणि मग हैदराबाद गॅजेटियर लागू झालं 2 सप्टेंबर 2025ला, त्याच्यापासून आजपर्यंतची काय परिस्थिती आहे. अशा प्रकारे या 3 तक्त्यामध्ये जोपर्यंत माहिती सरकार प्रकाशित करणार नाही तोपर्यंत समाजामध्ये ऍक्च्युअल ज्याला आपण म्हणतो ती परिस्थिती कळणार नाही. आणि अशा प्रकारची आकडेवारी घोषित केल्यामुळे, प्रकाशित केल्यामुळे मराठा समाज आणि ओबीसी समाज दोन्ही समाजाच्या मनामध्ये हा नेहमी संभ्रम निर्माण होतो की प्रत्यक्ष आकडेवारी काय आहे. आम्ही जबाबदारीपूर्वक वारंवार मी सांगत असतो की या सर्व याच्यामध्ये ओबीसी समाजाचं कुठेही नुकसान झालेलं नाही. ज्या काही आहे त्या जुन्याच वडिलोपार्जित नोंदी आहेत, वडील आजोबा पंजोबा खापर पंजोबा यांच्या कागदपत्रावरच्या, आणि त्याच्यामुळे नवीन व्यक्ती कोणीही आलेला नाही. ज्याच्याकडे सर्टिफिकेट आहे वडिलाकडे आजोबाकडे त्याला कोणी थांबवू शकत नाही. पण बा जे ओरिजिनली कुणबी नव्हते, कुणबी मराठा नव्हते, मराठा कुणबी, अशा प्रकारच्या जर नोंदी सापडल्या असेल तर त्या सरकारने प्रकाशित करायला पाहिजे, जेणेकरून हे नवीन 10 लोक आले, हे नवीन 1000 लोक आले, हे नवीन 1 लाख लोक आले, अशा प्रकारची प्रत्यक्ष परिस्थिती नाही. आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची आकडेवारी कृपया याच्यापुढे सरकारने जाहीर करू नये, जेणेकरून मराठा आणि ओबीसी समाजाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होईल. सर, मध्यंतरी तुम्ही संभाजीनगर विभागाची आकडेवारी काढली होती तेव्हा मोजकेच प्रमाणपत्र देण्यात आले होते, 300-400 पर्यंत देण्यात आले होते. त्यामुळे हे लाखाचे आकडे जे आता दाखवले जातात ते चुकीचे आहे की तुम्हाला नेमकं काय वाटतं? नाही, नक्कीच ना. हे बघा, मागे सुद्धा मी जेव्हा सांगितलं आजपर्यंतची परिस्थिती अशी आहे की 390-395च्या वर प्रमाणपत्र 2 सप्टेंबर 2025 ते आजपर्यंत दिल्या गेलेले नाही. आणि हे सुद्धा जे प्रमाणपत्र दिल्या गेलेले आहे ते ज्यांच्याकडे जुनी प्रमाणपत्र आहेत त्यांच्या घरी जर पहिला मुलगा किंवा मुलगी 10वा वर्ग पास झाला असेल, त्यांच्या प्रवेशाकरता किंवा इतर कामकाजाकरता काढलेल्या प्रमाणपत्र आहेत, नव्याने हे लोक आलेले नाही. सर, मग आता तुमची भूमिका काय असणार आहे? कुठतरी ओबीसी समाजावर अन्याय होतो आहे असं म्हणाल जर आकडेवारी जर सत्य असेल, किंवा सभागृहात दिलेल्या आकडेवारीवर तुम्ही मग संशय निर्माण? नाही, हे बा, ओबीसी समाजावरती मी आजही जबाबदारीपूर्वक अन्याय करतो की कुठलाही अन्याय झालेला नाही. आकडेवारी चुकीची घोषित होते, त्याच्यामुळे ओबीसी समाजामध्ये संभ्रम निर्माण होतो. काय
की वारंवार जी चुकीची आकडेवारी ही होऊ नये, न्यायमूर्ती शिंदे समितीने सुद्धा त्याची दखल घ्यावी, उपसमितीने घ्यावी, माननीय मुख्यमंत्र्यांनी महत्वाचं म्हणजे लक्ष घालावं याच्यामध्ये, की अशा प्रकारची चुकीची आकडेवारी घोषित करून दोन्ही समाजामध्ये संभ्रम निर्माण होईल अशा प्रकारचं कुठली पावलं या सर्व लोकांनी उचलायला नको. जबाबदारीपूर्वक सांगा. मी ज्याप्रमाणे म्हणतो की 23 ऑक्टोबर 2023च्या पूर्वीची काय परिस्थिती आहे, 23 ऑक्टोबर 2023 ते 2 सप्टेंबर 2025 पर्यंतची काय परिस्थिती आहे आणि 2 सप्टेंबर 2025 ते आजपर्यंतची काय परिस्थिती आहे, या 3 तक्त्यामध्ये जर सरकारने माहिती दिली तर कोणाच्याही मनामध्ये संभ्रम राहणार नाही.